शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा नेस्को सेंटरमध्ये आज दसरा मेळावा होणार आहे। मग एकीकडे दसरा मेळाव्याचा सोनं लुटण्यासाठी अनेक शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर कार्यकर्त्यांना कुठल्याही आरोग्याची कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडनं वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे डॉक्टर्स असतील किंवा वैद्यकीय कक्षमध्ये लागणारे सिस्टर असतील असे सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी जे कार्यकर्ते म्हणजे विचाराचं सोनं लुटण्यासाठी राज्यातून विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येतात, मात्र गर्दी जास्त झाल्यामुळे कोणाला अस्वस्थ वाटलं आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची त्यांना शारीरिक दुखापत झाली तर त्यांना प्रथम उपचार मिळावा या हेतूने या ठिकाणी हे आरोग्य कक्ष उभारण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहिलं तर या ठिकाणी कुठकुठली सेवा आहे आणि नेमकं कशा प्रकारे उपचार केले जातील हे ऐकून घेण्यासाठी आपण आपल्यासोबत डॉक्टर्स आहेत। सर, काय सांगाल, हे वैद्यकीय कक्ष तुम्ही उभारलेला आहे, या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा उपचार तुम्ही करत आहात आणि कार्यकर्त्यांची कुठल्याही आरोग्याला धोका होऊ नये यासाठी आपली किती जणांची टीम कार्यरत आहे? आता मी डॉक्टर शेख आहे, आमची 12 लोकांची टीम आहे। आता इमर्जन्सीमध्ये काय झालं, एका माणसाला काच लागला डोळा आणि एवढा मोठा कट झाला, तर रक्तवात होतं त्याचं, तर आम्ही त्याला बँडेज वगैरे केलं, मेडिसिन दिले, त्याला ORS दिले, त्याला चक्कर येत होती। आणि दुसरे इमर्जन्सी मेडिसिन आपल्याकडे पण आहे, ब्लड प्रेशरचे, डायबिटीसचे आणि पेन किलर आहे, सर्दी खोकल्याचं औषध आहे, हे सगळं आपल्याकडे आहे मेडिसिन्स। आणि काय एखाद्या वेळेला हार्टचा प्रॉब्लेम झाला तर आपण ECG पण काढू शकतो, ECG सुविधा पण आहे आपल्याकडे। दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक शेकडो या ठिकाणी कार्यकर्ते येतात, ते कोणाला गर्दीमध्ये त्रास होतोय, कोणाला डायबिटीसचा त्रास होतोय, त्यांच्यासाठी आपण विशेष काही या ठिकाणी आहे। ज्यांना सर्दीचा त्रास आहे त्यांच्यासाठी खोकल्याचं औषध पण आहे, डायबिटीसची मेडिसिन पण आहे, ब्लड प्रेशरची मेडिसिन पण आहे आपल्याकडे। आपण पाहू शकता की या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या पद्धतीने खोकल्याचं औषध असेल, तापाचं औषध असेल, त्याचबरोबर गर्दीमध्ये कोणाला अस्वस्थ वाटलं तर याच्यासाठी या ठिकाणी मोफत औषध सेवा देखील या ठिकाणी देण्यात येत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जिथे पाहायला मिळत आहेत। एकंदरीत एकीकडे विचाराचं सोनं लुटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक धोका होऊ नये किंवा शारीरिक आरोग्याला त्यांना कुठलीही इजा होऊ नये याची देखील काळजी या मेळाव्यामध्ये घेण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।